हिंदुस्तान में या महाराष्ट्र में देना पड़ रहा है। बम्बई में भी गाड़ी इतनी खड़ी कि एक गाली के ऊपर 9-10 गाड़ी खड़ी, बिक रहा ही नहीं माल। देशामध्ये जे काही युद्ध चालले आहे एखाद्या देशामध्ये, त्या युद्धाचा परिणाम मात्र आता थेट शेतकऱ्यावरती देखील जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड या ठिकाणी आलो आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही टरबूज लावलेलं आहे त्या टरबूजाच्या शेतात मी आलेलो आहे। या ठिकाणी मात्र आता तोड चालू आहे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर टरबूज हे उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक मानलं जातं, कारण की उन्हापासून आपल्याला जे डिहायड्रेशन होतं त्याची पूर्तता असते मात्र हे टरबूजच करते, कारण टरबुजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा असतो, पाणी मोठ्या मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे टरबुजाला सगळ्यात जास्त उन्हाळ्यात मागणी असते। आणि आता रमजान आहे, रमजानमध्ये देखील टरबुजाची खूप प्रमाणामध्ये मोठी मागणी असते। आपण पाहू शकतो हे भले मोठे जे टरबूज आहे मात्र त्याचा फटका शेतकऱ्याला बसत आहे, कारण की आयात निर्यात बंदी असल्यामुळे टरबुजाला जे आहे ते कवडी मोल किंमत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की भले मोठे जरी टरबूज दिसत असेल त्याची किंमत काय आहे आणि याचा फटका त्याला कसा बसलेला आहे। मला सांगा, युद्धाचे परिणाम आता शेतीवर देखील पाहायला मिळते। जी काय टरबूजाची आयात निर्यात होती त्याच्यावर देखील आता कुठेतरी बंदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। युद्धाच्या अगोदर हाच माल व्यापारी आमच्याकडून 20 ते 25 रुपये मागणी करत होते। नंतर तोच माल युद्ध चालू झाल्यापासून व्यापारी आम्हाला माल लागले, आता एक्सपोर्ट बंद झाला आहे। हा माल आम्हाला 6 ते 7 रुपये चालतो। पण या टरबूजाचं एक वैशिष्ट्य आहे, 70 ते 80 दिवस झाल्याच्या नंतर हा माल शेतात ठेवायला जमत नाही, तो माल आम्हाला द्यावाच लागतो कोणत्याही भावामध्ये। युद्धाचा परिणाम व्यापारी आम्हाला सांगतात एक्सपोर्ट होत नसल्यामुळं हा माल आम्हाला 7 ते 8 रुपये किलोना पुरतो। तो हे माल आम्हाला ज्या मालामध्ये 2 एकरची वाडी लावली आहे त्या 2 एकरच्या वाडीला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च झाला आहे। हाच माल आम्हाला आज 7 ते 8 लाख रुपये देत होता युद्धाच्या अगोदर, तोच माल आज आम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये देऊन आला, फक्त 7 ते 8 रुपये किलो असल्यामुळे। म्हणजे जे खर्च झालाय ते खर्च बी निघाण्याचं झालाय। हो, आज खर्च निघाला सुद्धा आज जडच आहे तो माल। 5 ते 7 रुपये किलो व्यापारी मागतात, तर तो पहिला जो खर्च झाला तो खर्चामुळे आता हे माल म्हणजे कापूस तुरी असले तर ठेवता येतं, पण हा माल ठेवता येत नाही। उन्हामुळे हा माल पूर्ण जळून जातो, तो खर्चाचा हिशोब नाही करावा लागत, तर देऊन टाका लागतो। मला सांगा त्याची मागणी आहे का? टरबूजाला मागणी नाही आता सध्या, युद्धाच्या अगोदर खूप मागणी होती, आता मागणी त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं टरबूज फक्त 70 ते 80 किलोमीटर जाते म्हणून 5 ते 7 रुपये किलो भाव आहे त्यांना, त्याच्यामुळे आम्हाला देऊन टाका लागू राहिलो। कसं कसं खर्च भागणार आता, कसं आता व्हायचं? खर्चाचा विषयच नाही करायचा, तो मला असाच मला वावरात सडायला लागलेला आहे म्हणून तो आम्हाला 7 रुपये किलो कोणा व्यापाऱ्याला द्यावा लागू राहिला। कमीत कमी जो खर्च आम्ही शेतीमध्ये केलाय तेवढा जो येईल तेवढा द्यावाच लागतो, काऊन की आता हे येलं बघतात ना तुम्ही, हे टरबुजाचे 80 ते 90 दिवसाच्या नंतर हे राहत नसतं, वेल ऑटोमॅटिक येऊन जातात। माझ्यासोबत व्यापारी देखील आहेत जे टरबूज घेण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, पाठीमागे जर पाहिलं तर 20 रुपये किलोने तुम्ही शेतकऱ्याचे टरबूज खरेदी करीत होता, आता आज तेच टरबूज तुम्ही 7 ते 8 रुपये खरेदी करता। ट्रांसपोर्ट बंद होगा पूरा, हिंदुस्तान के बाहर मुझसे जा रहा ही नहीं अभी फिलहाल। हिंदुस्तान में या महाराष्ट्र में देना पड़ रहा है। बम्बई में भी गाड़ी इतनी खड़ी कि एक गाली के ऊपर 9-10 गाड़ी खड़ी, बिक रहा ही नहीं माल। पूरा माल मुंबई, औरंगाबाद ये टाइम पे दाना हुआ, यहाँ पे रेट ही नहीं है। 7 रुपए 8 रुपए के पैसे आ रहे हैं, फिर शेतकरी से क्या मांगना हमने? हमको भी घाटा हो रहा है, शेतकरी को भी घाटा हो रहा है। नाही, मला सांगा, ह्या युद्ध सुरू होण्याच्या पहिले भाव चांगला होता आणि माल पण एक्सपोर्ट होता। 100% युद्ध के पहले अच्छा भाव था, 22 रुपए 25 रुपए हम खुद खरीद रहे थे ना, पर इधर ट्रांसपोर्ट ही नहीं हो रहा माल, इसकी वजह से रेट खरीदने वाला गिरेगी ही नहीं है। काय वाटतं तुम्हाला, हे युद्ध जर थांबलं तर भाव वाढतील? अब रमजान में नहीं भाव बढ़े तो अभी क्या होगा? नाही नाही, म्हणजे रमजान मध्ये टरबूजाला जास्त मागणी असते। मागणी जास्त असते ना, याच्यामुळे बाहेर एक्सपोर्ट होता पटकन, आता नहीं हो लागला एक्सपोर्ट। म्हणजे अख्खाच्या देशामध्ये इराण ईरान सब दुबई विबई सब में ज्यादा जा रहा था। महाराष्ट्र का माल सबसे ज्यादा मांगता है बाहर, उड़ीसा विड़ीसा का माल नहीं मांगते, महाराष्ट्र का ज्यादा मांगते बाहर, ये मीठा रहता खाने में। मग आता काय काय वाटतं तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये हे जर असंच राहिलं तर शेतकऱ्याचे देखील हाल होतील? शेतकरी जाऊन व्यापारी लय आले बेकार होणार आहे, 100% लय। व्यापारी शेतकरी के ऊपर ही है ना पूरा, शेतकरी परेशान तो व्यापारी परेशान।
नक्कीच आपण जर पाहिलं तर हा एवढा मोठा माल दिसतोय, जवळपास 3 ते 4 किलोचा हे टरबूज आहे. मात्र कवडीमोल भावाने त्यांना हे विकण्याची वेळ आता शेतकऱ्यावर येत आहे. कारण की आपण जर पाहिलं त्याचा खर्च केला होता, तो खर्चही कुठेतरी त्याला निघेनासा झालेला आहे. कारण की आता जे काही माल एक्सपोर्ट होत होता ते थांबलेला आहे. आखाती देशामध्ये इराण असेल, इराक असेल, दुबईपर्यंत हा टरबूज जे आहे ते तिकडे जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर पाहिलं तर ते निर्यात बंदी असल्यामुळं हे टरबूजाची मागणी घटलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्येच छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, असं जवळच्या शहरामध्ये हे टरबूज विक्रीला जातात. त्यामुळे त्याला भाव देखील पडलेले. त्यामुळे आता आर्थिक संकटामध्ये शेतकरी आपल्याला सापडले देखील पाहायला मिळते. मात्र हे युद्ध जर लवकर वेळेवर जर थांबलं तर पुन्हा काहीतरी शेतकऱ्याचं भलं होईल. शेतकऱ्याचा कुठेतरी तोंडा घाशी आलेला हा जो घास आहे तो जरी ह्या युद्धाने हिरकावून घेतला असला, मात्र कुठेतरी त्यांच्या आशा पल्लवित होतील की युद्ध थांबल्यानंतर पुन्हा टरबूजाला भाव मिळेल का. कारण मार्च आणि एप्रिलमध्ये, मे महिन्यात देखील टरबूजाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. कारण उन्हाची तीव्रता त्या महिन्यामध्ये जास्त असते. त्यामुळे कुठेतरी भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. मात्र हे युद्ध खरंच थांबेल का, शेतकऱ्याला भाव मिळेल का, हा एक प्रश्नचिन्हच मात्र आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आहेर, एल एस न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर.